2024 मधल्या सरकारी माहितीनुसार स्टार्टअप इंडिया अंतर्गत नोंदणी असलेले 5,000 स्टार्टअप बंद झाले. उत्पादन क्षेत्राची अवस्था वाईट आहे. एक साधं उदाहरण म्हणजे दुचाकी उत्पादनाचं किंवा बाईक्सचं. भारतात दुचाकी ही कनिष्ठ उत्पन्न गटातील आणि मध्यमवर्गीय व्यक्तींकरता एक महत्त्वाचं साधन समजलं जातं. दुचाकीची विक्री, उत्पादन, निर्यात हे महत्त्वाचे इंडिकेटर्स आहेत. 2003-4 मध्ये भारतात अंदाजे 56 लाख दुचाकींचं उत्पादन झालेलं, पुढच्या वर्षी अंदाजे 65 लाख, त्याच्या पुढच्या वर्षी 76 लाख, अशा पद्धतीने वर्षागणिक वाढत 2013-14 मध्ये 1,69 लाख पर्यंत उत्पादन पोहोचलेलं. म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 10 वर्षात दुचाकीचं उत्पादन तिप्पट झालं किंवा 200% वाढलं. 2013-14 मध्ये मोदी पंतप्रधान झाले. 10 वर्षानंतर 23-24 मध्ये दुचाकीचं उत्पादन 2,15 लाख, म्हणजे 10 वर्षात वाढ फक्त 27%. कुठे 200% वाढ आणि कुठे 27%. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारतच्या मोठमोठ्या बाता मारत असताना एकंदर उत्पादन क्षेत्रासाठी काही गोल्स होते. 14% इंडस्ट्री ग्रोथचं टार्गेट होतं. 2022 पर्यंत 10 कोटी नोकऱ्या या क्षेत्रात निर्माण होणार होत्या. 2022 पर्यंत उत्पादन क्षेत्राचा GDP मधला वाटा 25% करणं हा उद्देश व चीनला मागे टाकत भारताला जगाची नवीन फॅक्टरी बनवणार असे उद्देश होते. भारतातील 25 क्षेत्र या योजनेमध्ये सामील असणार होते. आता 10 वर्षानंतर वस्तुस्थिती काय आहे तर 12 ते 14% ग्रोथ हा उद्देश लांबची गोष्ट, उलट दर कमी होत गेलाय. 10 वर्षात सरासरी 4% राहिलाय आणि त्यातही मॅन्युफॅक्चरिंगची तर अजूनच जास्त हालत खराब आहे. 10 कोटी नवीन नोकऱ्या उत्पादन क्षेत्रात निर्माण होणे दूरची बात, उलट कोट्यावधी नोकऱ्या गेल्या. उत्पादन क्षेत्रात 2017 मध्ये 5,13 लाख कामगार होते. 2022-23 मध्ये 3,56 लाख इथे कमी झाले. म्हणजे लोकसंख्या वाढली पण नोकऱ्या कमी झाल्या. GDP मधला वाटा 18.3% होता. जो 25% करणार होते तो वाढला नाहीच, उलट कमी होऊन 14.70% झाला. 1968-69 नंतरचा हा सर्वात कमी वाटा. जवळपास सर्वच क्षेत्रात अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच देशात सर्वाधिक चर्चेला जाणारा मुद्दा असतो द्वेष. देशभक्त की द्वेषभक्त? विचार करा.